नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवून एकूण 36,07,450 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत। माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्री जी श्रीधर साहेब यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर मोहीम राबवण्यात सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 30/4/2024 रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर गुन्ह्यात आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवण्यात आली असून सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकूण 2 गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे किमती 87,950 रुपये, 11 मोबाईल किंमत 1,09,500 रुपये व 15 वाहने किंमत 34,10,000 रुपये असा एकूण 36,07,450 रुपयांचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्ह्याचा चार्ज घेतल्यापासून आतापर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबवून एकूण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून एकूण 4,02,59,036 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विकास पाटील, पोलीस हवालदार साठ प्रेमदास चव्हाण व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेऊन पार पडले। भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवून जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।